हाय फ्रेंड्स, आजच्या सेकंड लेक्चरमध्ये आपण आता जो ॲक्च्युली सिलेबस आहे तो स्टार्ट करणार आहे। यामध्ये फिजिकल क्वांटिटी, युनिट्स, रिक्वायरमेंट ऑफ स्टँडर्ड युनिट, म्हणजे फिजिकल क्वांटिटी आहे त्याचे टाइप्स कोणते आहेत, म्हणजे जो टाईप आहे तो फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी, त्याला फंडामेंटलच का म्हणायचं, डिराइव्ह क्वांटिटी त्यांना डिराइव्ह का म्हणायचं, त्यामध्ये कोणत्या बिलॉंग्स होतात, फंडामेंटलमध्ये कोणत्या क्वांटिटी बिलॉंग्स होतात, त्याचे स्टँडर्ड युनिट कोणते आहेत किंवा स्टँडर्ड ठरवताना जे रिक्वायरमेंट आहे ते आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत। आणि जे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहेत त्याचे युनिट आणि सिम्बॉल्स ते बघणार आहे। आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी फंडामेंटलपासून कशा प्रकारे डिराइव्ह केले जातात आणि त्याचे युनिट कसे डिझाईन केले जातात किंवा तयार केले जातात हे आजच्या लेक्चर। आपल्या सिलेबसमधलं जे नेक्स्ट युनिट आहे त्याचं नाव आहे किंवा नेक्स्ट टॉपिक आहे त्याचं नाव आहे युनिट्स अँड मेजरमेंट। मेजरमेंट म्हणजे काय तर मोजमाप करणे। या अगोदर तुम्ही कसे शिकलाय मोजमाप, जसं की जॉमेट्रीमध्ये शिकला असाल की लेंथ मेजर करायची। कशी तुम्ही लेंथ मेजर केली आहे, तुमच्याकडे असं स्टँडर्ड एक स्केल असायचं ज्याच्यावरती मार्किंग असायचे, स्टार्टिंग फ्रॉम 0, 1 2 3 4 5 ची लाईन जरा मोठी असायची, देन 1 2 3 4 5 म्हणजे हे असायचं 1 सेंटीमीटर, देन अगेन अशा 5 लाईन्स, देन नेक्स्ट 5 आणि 2 सेंटीमीटर लाईक दिस, असं स्केल असायचं तुमच्याकडं, लॉंग स्केल। आणि तुम्हाला असं म्हटलं की लेंथ मेजर करा फ्रॉम दिस पॉईंट टू दिस पॉईंट, ए बी ही लेंथ मेजर करा असं तुम्हाला सांगितलं। तुम्ही काय करायचं की हे स्केल आहे ते उचलून इथं आणायचा, हा जो झिरोचा जो मार्किंग आहे ते बरोबर एला टच करायचं आणि तिथपासून बी कुठपर्यंत जातो आहे ते पाहायचं आणि मेजरमेंट लिहायचं। फॉर एक्झाम्पल लेंथ ऑफ ए बी इज 1.7 सेंटीमीटर। अशा प्रकारचं तुम्ही मोजमाप ऑलरेडी स्कूलमध्ये केलेलं आहे। किंवा दुसरं काय करायचं, तुम्ही अँगल मीटरच्या साहाय्याने, तुमच्याकडे अशा प्रकारचा अँगल मीटर असायचा त्याला तुम्ही डी म्हणता, त्याच्यावरती 0 1 2 3 4 5 असा टू इयर 90 आणि या साईडला असे 180, 0 to 180 अँगल्स असायचे आणि तुम्हाला ते मेजर करावं लागायचं। अँगल तुम्हाला असं म्हटलं की मेजर द अँगल AOB। या केसमध्ये तुम्ही काय करायचं, हा डी उचलायचा, ह्याचा 0 आहे तो एका साईड बरोबर ॲडजस्ट करायचा आणि दुसरी बाजू कोणत्या अँगलवरती तिथे पाहायचं आणि तुम्ही हा अँगल मेजर करायचं। फॉर एक्झाम्पल AOB इज इक्वल टू 30 डिग्री। अशा प्रकारचं मोजमाप तुम्ही या अगोदर केलेलं आहे। तर ही जी मेजरमेंट आहे यामध्ये दोन पार्ट आहेत। कोणते पार्ट आहेत तर पहिला जो पार्ट आहे की मेथड कोणती आहे मेजरमेंटची, मेथड ऑफ मेजरमेंट। ओके, हा पहिला पार्ट आहे। आणि दुसरा पार्ट आहे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट। हे दोन पार्ट आहे। मेथड ऑफ मेजरमेंट कोणकोणत्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत, इथं कोणती तुम्ही मेथड यूज केली लेंथ AB मेजर करण्यासाठी किंवा अँगल AOB मेजर करण्यासाठी कोणती मेथड यूज केली तर ती मेथड आहे कंपॅरिझनची मेथड। कंपॅरिझन कसं काय तर ही जी नोन लेंथ आहे, हे जे तुमचं स्केल आहे ते नोन आहे, त्याच्यावरती मार्किंग्स आहेत ऑलरेडी नोन आहे, म्हणजे याला इथपासून इथपर्यंत याला 1 सेंटीमीटर म्हणायचं किंवा इथपासून इथपर्यंत आहे त्याला 2 सेंटीमीटर म्हणायचं, हे तुम्हाला ऑलरेडी नोन आहे। आता ए आणि बी ही लेंथ आहे तुमच्यासाठी अननोन आहे। ही अननोन लेंथ काय केली, तुम्ही स्केल त्याच्याजवळ ठेवलं आणि त्या स्केलचं कंपॅरिझन केलं आणि मग लेंथ याची फाइंड आउट केली। सो ही एक मेथड आहे, मेथड ऑफ कंपॅरिझन, मेथड ऑफ मेजरमेंट, ती मेथड ऑफ कंपॅरिझन। इथंही तसंच केलं तुम्ही, अँगल तुम्हाला AOB मेजर करायचा आहे, अँगल हा तुम्हाला अननोन आहे, तुम्ही काय केलं की हे जे नोन अँगल्स आहेत डी वरती किंवा अँगल मीटरवरती, तो अँगल मीटर किंवा डी तुम्ही इथं उचलून ठेवला आणि तुम्ही हा अननोन अँगल त्याच्यासोबत कम्पेअर केला आणि हा मेजर केला। सो कंपॅरिझन ही एक मेजरमेंटची। आणि कोणत्या मेथड्स आहेत मेजरमेंटच्या त्या आपण इथं पाहणार आहोत। फॉर एक्झाम्पल तुम्हाला मास मेजर करायचं आहे, कोणकोणत्या पद्धतीने तुम्ही मास मेजर करू शकता। एक तराजू आहे, ओके, त्यामध्ये तुम्ही काय करता की एका साईडला नोन इथं ठेवून देता मास, ओके, here is a balance, ओके, हे अननोन थिंग आहे, याचं तुम्हाला काय करायला सांगितलं, याचं मास मेजर करा। तर तुम्ही काय करता, इथं नोन आहे, हे काय होईल, इथं काहीच टाकलेलं नाही सपोज या पॅनमध्ये, इथं तुम्ही अननोन एक आहे याचं तुम्हाला मास मेजर करायचं आहे, तर काय होईल, हा खाली जाईल। तुम्ही काय करता, या साईडला अशा प्रकारे मास याच्यामध्ये टाकत देता, सपोज पहिल्यांदा तुम्ही 1 kg टाकसाल, 2 kg टाकसाल आणि जोपर्यंत हा जो हॉरिझॉन्टल हे जे बॅलन्स आहे तो हॉरिझॉन्टल होत नाही तोपर्यंत याच्यामध्ये तुम्ही
मासेस ॲड करत जाल. ओके. आणि नंतर एकदा बॅलन्स झालं की हे जे नोन आहे तुम्ही हे मेजर करसाल. सपोज एक यामध्ये तुम्ही एक 1 kgचं एक टाकून दिलं, 1 kgचं मास आहे, देन एक ½ kgचं आहे. ओके. देन 100 ग्रॅमचं एक आहे. ओके. आणि देन 50 ग्रॅमचं एक आहे. आणि देन तुमचा हा बॅलन्स झालेला आहे. तर तुम्ही याचं मास किती आहे सांगसाल. हे झालं एक 600. ओके. 1.650 kg. अशा प्रकारे तुम्ही हे अननोन थिंगचं मास कशा प्रकारे, तर तुम्ही कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड नोन मासेस तुम्ही मास फाइंड आउट केलं अननोनचं. ओके. हे बॅलन्स. दुसरी कोणती मेथड आहे, तुम्ही अंगणवाडीमध्ये गेला असाल किंवा हॉस्पिटलमध्ये गेला असाल तर अशा प्रकारे लहान मुलांचं जे वेट मेजर करण्यासाठी एक डिव्हाइस आहे. त्याच्यामध्ये काय असतं, असं एक सपोर्ट असतो आणि इथे एक स्प्रिंग लटकवलेली असते. ओके. असा एक बॉक्स असतो, त्या बॉक्समध्ये स्प्रिंग असते. आणि त्यानंतर बॉक्सला खाली एक असा इंडिकेटर असतो. ओके. आणि हे इंडिकेटर इथं असे मार्किंग्स असतात, खूप सारे मार्किंग असतात. 0, देन 1, देन 2, 3, 4 अप टू असे खूप सारे मार्किंग असतात. आणि हा हुक आहे तो त्या बॉक्समधून बाहेर, त्या डिव्हाइसमधून बाहेर आलेला असतो, ती वायर. आणि असं एक हुक तयार केलेला असतो इथं. ओके. आणि दवाखान्यामध्ये असेल तर अशी एक झोळी बनवलेली असते. आणि या झोळीमध्ये बाळाला ठेवून द्यायचं आणि त्याचं तुम्ही मास करू शकता, किती मास आहे अशा प्रकारचं असतं. सपोज याच्यामध्ये एक तुम्हाला आता काय करायचं, तुम्हाला मास घ्यायचा आहे, एक अननोन थिंग याच्यामध्ये ठेवून देईल तुम्ही. ओके. हेच तुम्हाला मास करायचं. काय होईल, अननोन थिंग दिल्यामुळे हा काय होईल की इथं फोर्स अप्लाय करेल. फोर्स अप्लाय केल्यामुळे काय होईल की ही स्प्रिंग ताणली जाईल. स्प्रिंग हा काय होईल, एक्सपांड होईल, अशी एक्सपांड होईल. एक्सपांड झाल्यामुळे काय होईल की स्प्रिंग ताणली जाईल. हा जो इंडिकेटर आहे, हा इंडिकेटर हळूहळू खाली येईल आणि इथं कुठेतरी स्टेबल होईल. हा इंडिकेटर खाली येईल. कशामुळे, स्प्रिंग ताणल्यामुळे. स्प्रिंग कशामुळे ताणली, तर इथं तुम्ही काहीतरी मास ठेवून दिलं. सो इंडिकेटर जिथं थांबेल ते काय असणार आहे, याचं मास असणार आहे. सपोज इंडिकेटर इथे येऊन थांबला तर तुम्ही काय म्हणसाल, याचं जे मास आहे ते किती आहे, 2 kg आहे. ओके. अंडरस्टँड. या व्हॅरियस मेथड्स ऑफ मेजरमेंट्स आहेत. या झाल्यानंतर आपण बघणार आहे इथं जे तुम्ही आतापर्यंत लिहिलं की लेंथ, पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण म्हटलं की लेंथ ऑफ AB इज 1.7 सेंटीमीटर, किंवा इथं असं तुम्ही म्हणताय की मास आहे ते 2 kg आहे. ओके. यामध्ये 2 पार्ट आहेत. तुम्ही जे आन्सर देताय किंवा मी तुम्हाला असं विचारलं की तुमचं मास किती आहे, तर व्हॅरियस असू शकतं. कोणाचं 50 kg असेल, कोणाचं 55 kg असेल, कोणाचं 60 असेल, कोणाचं 45 kg असेल. तर तुम्ही असं एक नंबर सांगता आणि त्याच्यासमोर एक युनिट सांगता. 50 kg, 55 kg. नुसतं असं म्हणत नाही 50 आहे माझं. काय 50 म्हणजे काय, 50 सेंटीमीटर, 50 ग्रॅम. ओके. सो तुम्ही एक डेफिनाइट युनिट याच्यासमोर सांगता, एक नंबर सांगता, युनिट सांगता. किंवा तुम्हाला असं विचारलं की व्हॉट इज युअर हाईट, तर तुम्ही असं सांगसाल की माय हाईट इज 165 सेंटीमीटर. ओके. सो इथं जे तुम्ही एक नंबर सांगितला आहे 165, किंवा इथं जो नंबर सांगितलेला आहे याला मिनिंगफुल कधी येईल, ज्यावेळी तुम्ही याच्यासमोरचं एक युनिट आहे ते सांगसाल. किंवा 50 आहे, याच्यासमोर जे युनिट आहे kg, देन होल ॲज ए मिनिंगफुल. ओके. होल हे जे नंबर आहे किंवा हे तुम्ही लिहिता, आन्सर तुमचं लिहिता, त्याचा मिनिंग कधी येईल, ज्यावेळी तुम्ही याचं कंबाईन लिहाल, 50 kg 165 सेंटीमीटर. ओके. इथं तुम्ही काय मेजरमेंट घेतलं, इथं मेजर केलेलं आहे तुम्ही लेंथ. ओके. 165 सेंटीमीटर. कशाचं मेजरमेंट आहे, यू मेजर्ड सम लेंथ. इथं कशाचं मेजरमेंट आहे, 50 kg हे मास तुम्ही मेजर केलं आहे. सो हिअर यू हॅव मेजर्ड लेंथ आणि इथं तुम्ही मेजर केलेलं आहे मास. ओके. याला आपण काय म्हणतो, फिजिकल क्वांटिटीज. लेंथ आहे, मास आहे, टाईम आहे, करंट आहे, टेम्परेचर आहे, याला काय म्हणतो आपण, फिजिकल क्वांटिटीज. काय म्हणतो, फिजिकल क्वांटिटीज. फिजिकल क्वांटिटीज याच्या नावाचं जे मिनिंग आहे फिजिकल. फिजिकलचा मिनिंग आहे भौतिक. तुमच्या अवतीभोवती जे आहे त्याचं तुम्हाला मेजरमेंट घेता आलं पाहिजे, ते तुम्हाला मेजरमेंटच्या फॉर्ममध्ये सांगता आलं पाहिजे. सो त्यामध्ये काय काय आहे, मग फिजिकल क्वांटिटी कोणत्या कोणत्या आहेत, तर लेंथ आहे, मास आहे, टाईम आहे, जसं की तुम्ही म्हणता की टाईम झालेला आहे, किंवा इथून एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसपर्यंत जायला 2 मिनिट्स लागतील किंवा 30 सेकंड्स लागतील. हा जो टाईम आहे दिस इज ऑल्सो फिजिकल क्वांटिटी. किंवा टेम्परेचर आहे, तुम्ही सांगता की आजचं टेम्परेचर आहे 30 डिग्री सेल्सिअस. सो इट ऑल्सो बिलॉंग्स टू द फिजिकल क्वांटिटीज.
म्हणजे फिजिकल क्वांटिटी कुणाला म्हणायचं, फिजिकल क्वांटिटी याला म्हणायचं की जे मेजर करू शकतो आपण. ओके, फिजिकल क्वांटिटी कुणाला म्हणायचं की जे आपण मेजर करू शकतो. ओके, कॅन बी मेजर्ड, कॅन बी मेजर्ड क्वांटिटी असं किंवा असं म्हणू शकता तुम्ही क्वांटिटीज, विच कॅन बी मेजर्ड. ओके, फिजिकल क्वांटिटी कुणाला म्हणायचं, क्वांटिटीज विच कॅन बी मेजर्ड, ज्या मेजर करू शकतो त्यांनाच काय म्हणायचं आपण, फिजिकल क्वांटिटीज म्हणायचं. ओके, सो फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत त्या किंवा त्याच्या स्टँडर्ड आहेत ते जे कसे ठरवलेले आहेत त्याच्या काही कंडिशन्स आहेत. जसं की तुम्ही इथं लिहिलं आहे की 165 सेंटीमीटर किंवा 50 kg लिहिलेलं आहे. तर हे जे युनिट आहे याच्या समोरचं हे काय आहे, याला काय म्हणतो आपण, 50 हा एक नंबर आहे, याला आपण मॅग्निट्यूड म्हणू शकतो आणि त्यासमोर जे लिहिलेलं आहे ते युनिट आहे. इथं हा 165 हा नंबर आहे किंवा याला आपण मॅग्निट्यूड म्हणतो आणि हा सेंटीमीटर काय आहे, युनिट आहे, किंवा मीटर असेल युनिट, किंवा इथं ग्रॅम युनिट असेल, वॉट एव्हर ते काय आहे, युनिट आहे. हे जे युनिट आहे ते सुरुवातीला काय असायचं की वेगवेगळ्या कंट्रीमध्ये वेगवेगळे युनिट असायचे, कारण एकमेकाबरोबर जास्त कम्युनिकेशन नसायचं. आता जे कम्युनिकेशन कसं आहे की इंटरनेटचा जमाना आहे, किंवा याच्या अगोदरचा जो जमाना होता टेलिफोन, इंटरनेट, तर सगळ्या कंट्रीचं एकमेकावर कम्युनिकेशन आता वाढलेलं आहे. सो युनिट डिसाईड करताना, युनिटचं स्टँडर्ड ठरवताना सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांना जे ॲक्सेप्टेबल आहे अशा प्रकारची युनिट डिझाईन केली गेली. नाहीतर त्याच्या अगोदर कसं असायचं की वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये युनिट वेगळे असायचे. जसं की आता आपल्याला खेड्यामध्ये अजून ते युनिट वापरले असेल की ज्वारी किंवा गहू असेल, धान्य असेल, तर ते मेजर आता सध्या कसं मेजर केलं जातं की 5 kg धान्य आहे असं आपण म्हणायचं. पण काही वर्षापूर्वी काही जे खेड्यातली मुलं असतील त्यांच्या घरी पण असं एक धान्य मेजर करायचं इन्स्ट्रुमेंट असेल, त्याला पायली म्हणायचं. ओके, अशा प्रकारचं असायचं. ओके, यात धान्य भरायचं आणि हे ओतायचं, ह्याला म्हणायचं एक पायली भरून. सो ही जी पायली आहे ती एकाच्या घरातलीचं माप वेगळं, दुसऱ्याच्यातलं थोडंसं वेगळं असायचं, एक्झॅक्ट नसायचं. म्हणजे कुणाची त्या जो डिझायनर आहे या पायलीचा तो वेगळा असेल तर त्याची पायली थोडीशी वेगळी असायची. तर ते असं असायला नको. सो यासाठी एक स्टँडर्ड ठरवलं गेलं की फिजिकल क्वांटिटी हे जे मेजरमेंट आहे ते स्टँडर्ड असलं पाहिजे, म्हणजे युनिव्हर्सली ॲक्सेप्टेबल. त्यातलं जे पहिलं फिजिकल क्वांटिटी डिझायनिंगचं जे स्टँडर्ड आहे, ओके, स्टँडर्ड फिजिकल क्वांटिटी डिझाईन केल्या गेल्या, त्याची जे रिक्वायरमेंट आहे, ओके, आपण असं म्हणूया की रिक्वायरमेंट ऑफ स्टँडर्ड युनिट्स. हे स्टँडर्ड युनिटची रिक्वायरमेंट काय आहे, तर पहिली याच्यामधली रिक्वायरमेंट आहे की युनिव्हर्सली ॲक्सेप्ट पाहिजे, युनिव्हर्सली ॲक्सेप्टेबल असलं पाहिजे, म्हणजे सगळ्यांनी त्याला हो म्हटलं पाहिजे, ओके हे चालते. आता हे पाहिले जे आहे हे युनिव्हर्सली ॲक्सेप्टेबल नाही आहे. ओके, पण के जी हे युनिट आहे वर्ल्डमध्ये सगळीकडे यूज केलं जातं. सो के जी हे कसं आहे युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहे. जसं की लेंथ आहे, जसं की स्टँडर्ड मी तुम्हाला 1-2 युनिट सांगतो. लेंथचं आहे ते मीटर हे स्टँडर्ड युनिट आहे. मासचं आहे ते काय आहे, के जी हे स्टँडर्ड युनिट आहे. टाईमचं कोणतं युनिट आहे स्टँडर्ड, सेकंड हे युनिट आहे टाईमचं स्टँडर्ड. असे हे जे युनिट्स आहे ते युनिव्हर्सने ॲक्सेप्ट केलं जातं, युनिव्हर्सली ॲक्सेप्टेबल आहे. ठीक आहे. सो पहिली कंडिशन आहे युनिट स्टँडर्ड ठरवण्याची की ते वैश्विकदृष्ट्या सगळ्या कंट्रीने ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे. ओके, पहिली कंडिशन आहे. दुसरी कंडिशन आहे की स्टँडर्ड युनिट आहे ते वेल डिफाईन्ड असले पाहिजेत. वेल डिफाईन्ड म्हणजे अगदी प्रॉपरली डिफाईन असले पाहिजे. प्रॉपरली डिफाईन कसे काय, तर जसं की तुम्हाला मी सांगितलं की स्केल आहे एक. ओके, हे स्केल आहे, यामध्ये जे मार्किंग आहेत, ओके, इथं गेल्यानंतर 1 सेंटीमीटर हे 0चं मार्किंग आहे. सो 0 to 1 हे वेल डिफाईन आहे. ओके, हे एक्झॅक्ट आहे, यालाच 1 सेंटीमीटर म्हणायचं. हे वेल डिफाईन आहे की युनिव्हर्सली ॲक्सेप्टेबल आहे. ओके, सो असं व्हायला नको की हे 1 सेंटीमीटर आहे मी इथं म्हटलं आणि परत दुसऱ्या कंट्रीमध्ये गेल्यानंतर एवढ्याला ते 1 सेंटीमीटर म्हणतात किंवा एवढ्याला काहीमध्ये 1 सेंटीमीटर म्हटलं जाते, असं नको. सो हे कसे असले पाहिजेत, वेल डिफाईन्ड असले पाहिजेत. ओके, नंतर नेक्स्ट आहे याची जी थर्ड रिक्वायरमेंट आहे, इट शुड बी फिक्स्ड. इट शुड बी फिक्स्ड विथ टाइम अँड प्लेस. टाइम अँड प्लेस मध्ये फिक्स म्हणजे कसे,
आज आपण एकाला 1 सेंटीमीटर एवढ्याला म्हणतोय आणि उद्या एवढ्याला म्हणा, असं व्हायला नको. ते टाईम म्हणजे आज काय उद्या काय 1000 वर्षानं काय ते कसे असले पाहिजेत, विथ रिस्पेक्ट टू टाईम ते फिक्स्ड असले पाहिजेत आणि प्लेसनुसार. म्हणजे एका कंट्रीमध्ये एक आणि दुसऱ्या कंट्रीमध्ये दुसरं असं असायला नको. सो टाईम आणि प्लेसनुसार ते फिक्स्ड असायला पाहिजेत. ओके, ही एक कंडिशन आहे. फोर्थ कंडिशन आहे स्टँडर्ड युनिट ठरवायची, ती आहे इझिली रिप्रोड्युसिबल असले पाहिजेत. इझिली रिप्रोड्युसिबल कसं काय इझिली रिप्रोड्युसिबल? तर 1 kg, सपोज हा 1 kgचा ठोकळा आहे असा. ओके, आयर्नचा ठोकळा ज्याच्यावर 1 kg लिहिलं असतं. हा इझिली रिप्रोड्यूस कोणी कंपनी रिप्रोड्यूस करू शकते. किंवा हे स्केल आहेत, स्केल इझिली रिप्रोड्युसिबल आहेत. सो किंवा क्लॉक असतील जे टाईम मेजर करणार, ते इझिली रिप्रोड्यूस करता येतात. इथं कोणतेही स्टँडर्ड युनिट आहे ते इझिली रिप्रोड्यूस केले जातात. सो कसे असले पाहिजे, ते इझिली रिप्रोड्यूस असले पाहिजे. आता हे जे इन्स्ट्रुमेंट आहे हेच एक्झॅक्टनेस नसल्यामुळे दुसरा एखादा तो व्यक्ती तयार करणार असेल तो थोडंफार कमी जास्त होऊन जातं. ओके, सो त्याचं स्टँडर्ड ठरल्यामुळं किंवा फिक्स ठरल्यामुळं ते इझिली काय होतात, रिप्रोड्यूस होतात. नंतर स्टँडर्ड युनिटची फिफ्थ जी कंडिशन्स आहे, रिक्वायरमेंट आहे, ती कशी आहे? हे जे स्टँडर्ड युनिट आहेत ते टू लार्ज और टू स्मॉल असे नकोत. ओके, खूपच मोठं आहे आणि असं आपण म्हणूया की शुड नॉट बी टू लार्ज और टू स्मॉल असं असायला नको. म्हणजे काय, तुम्ही स्टँडर्ड युनिट सपोज 1 किलोमीटर ठेवलं असतं, तर मग तुमचं स्टँडर्ड युनिट ठेवलं असतं, मग छोटे छोटे स्केल आहे ते तुम्हाला लिहिताना खूप अडचण झाली असती. हे तुम्हाला असं म्हटलं असतं की ही लेंथ आहे ते स्टँडर्डच्या फॉर्ममध्ये लिहा, ही लेंथ स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहा. तुम्ही लिहिलं असतं 0.00001 किलोमीटर. ओके, ते 0.00 म्हणजे खूप असं किचकट वाटतंय. त्यापेक्षा मग ते स्टँडर्ड म्हणजे आपल्याला ऑन अन ॲव्हरेज किती लेंथ मेजर करायला लागते याचा विचार करून हे स्टँडर्ड ठरलं आहे. किंवा मास आहे, मास जर तुम्ही टनमध्ये ठेवलं असतं स्टँडर्ड, तर तुम्हाला मी विचारलं असतं की तुमचं मास किती आहे, तर तुम्ही सांगितलं असतं 0.05 टन. ओके, असं तुम्ही सांगितलं असतं. किंवा टाईम आहे ते हावरमध्ये किंवा दुसऱ्या एखाद्या लार्ज युनिटमध्ये ठेवलं असतं, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉसिबल. सो हे सगळ्याचा विचार करून हे जे युनिट कसे असले पाहिजेत, खूप मोठे म्हणजे टू लार्ज आणि टू स्मॉल, खूप लहान असे नकोत. ओके, देन सिक्स्थ कंडिशन आहे याची रेडिली अवेलेबल. हे जे वेट्स आहेत किंवा स्केल आहे हे तुम्हाला इझिली मार्केटमध्ये अवेलेबल पाहिजे. ओके, हे इझिली मार्केटमध्ये आपल्याला अवेलेबल होतं. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही स्केल घ्यायला गेला तर तुम्हाला कोणतेही शॉपिंगमध्ये भेटून जाते, मासेस पण भेटतात, क्लॉक भेटतं तुम्हाला. सो हे कसे आहेत, इझिली अवेलेबल आहेत. आणि नेक्स्ट and it should be easily comparable to अननोन सोबत तुम्ही इझिली कम्पेअर करू शकता. जसं की तुम्हाला मी सांगितलं की अननोन लेंथ मेजर करा, तर तुम्ही काय करता, याच्या बाजूला तुमचं स्टँडर्ड स्केल आहे ते ठेवून देता आणि हे तुम्ही लेंथ इझिली मेजर करू शकता, याचं याचं कम्पॅरिझन करता. किंवा तुम्हाला काय अननोन मास मेजर करायचा आहे तर तुम्ही काय करता, अननोन मास मेजर करायचं असेल तर याच्यामध्ये ठेवून देता, येतं स्टँडर्डबरोबर ते कम्पेअर करता आणि इझिली तुम्ही ते मेजर करता. ओके, सो दीज आर द 7 रिक्वायरमेंट फॉर द स्टँडर्ड युनिट्स टू सेट द स्टँडर्ड युनिट्स. ओके, नेक्स्ट पार्ट जो आहे तो टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. ओके, ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत, ओके, फिजिकल क्वांटिटीज त्याचे मेनली 2 टाइप्स आहेत. ओके, कोणते 2 टाइप्स आहेत? एक आहे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, आणि दुसरा पार्ट आहे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. ओके, फंडामेंटल म्हणजे नावातच आहे की ज्या मूळ आहेत. फंडामेंटलचा मिनिट काय, मूळ किंवा मूलभूत. ओके, मूलभूत आहेत. आणि डिराइव्डचा मिनिंग आहे की तयार केले आहेत कुणापासून, मूळपासून. ओके, मूलभूतपासून तयार झालेल्या, दुसऱ्यापासून तयार झालेल्या,
तयार झालेल्या असा एक मिनिंग आहे. ओके, झालेल्या क्वांटिटी आहेत त्याला काय म्हणतो आपण, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. आता असं एखादं एक्झाम्पल सांगता येईल का आपल्याला? हो, सांगता येईल. जसं की तुम्ही पिरियॉडिक केमिस्ट्रीमध्ये पिरियॉडिक टेबल शिकलेला आहात. ओके, पिरियॉडिक टेबलमध्ये कोणकोणते एलिमेंट दिलेले आहेत? सगळे पिरियॉडिक टेबलमध्ये अगदी 1 पासून ते मोर दॅन 100ची सिरीज आहे. स्टार्ट होतो की हायड्रोजन आहे, देन हेलियम आहे, लिथियम आहे, निऑन आहे, अजून कुठला आहे, ऑक्सिजन आहे, देन कार्बन आहे, नायट्रोजन आहे, फ्लोरीन आहे, असे खूप सारे एलिमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम वगैरे असे 100पेक्षा जास्त असे एलिमेंट्स आहेत. यांना काय म्हणतो आपण, फंडामेंटल ॲटम्स किंवा फंडामेंटल्स आहेत. हे याच्यापासून सगळे जे अर्थवरचे दिसतात एलिमेंट ते बनलेले आहेत. जसं की आता हा पेन आहे तो प्लॅस्टिकचा बनलेला आहे, ही मेटलची बनलेली आहे. हे याचं जर सब मटेरियल्स काढलं तर यापैकी पिरियॉडिक टेबलमधलंच कोणतरी असेल. ओके, कोणतेही तुम्हाला विजिबल जे मटेरियल्स आहेत ते सगळे पिरियॉडिक टेबलमधल्याच या ॲटमपासून बनलेले आहेत. सो हे जे आहेत पिरियॉडिक टेबलमधले ॲटम्स हे काय आहेत, मूलभूत आहेत, फंडामेंटल्स आहेत. ओके, फंडामेंटल म्हणजे मूळ आहेत हे. ओके, आणि यापासून जे तयार झालेले आहेत त्यांना काय म्हणतो आपण, डिराइव्ड म्हणतो. काय तयार झाले, याचं कॉम्बिनेशन करायचं आणि काहीतरी नवीन तयार करायचं. फॉर एक्झाम्पल वॉटर आहे. काय वॉटरचा फॉर्म्युला? वॉटरचा फॉर्म्युला आहे H2O. ओके, म्हणजेच काय, हायड्रोजनचे 2 ॲटम घेतले आणि ऑक्सिजनचा 1 ॲटम घेतला तर त्याच्यापासून काय तयार होते, त्याच्यापासून वॉटर तयार होते. ओके, म्हणजे वॉटर कशापासून बनलेलं आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून. ओके, म्हणजेच हे मूळ आहेत त्याच्यापासून बनलेलं आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून वॉटर बनले. सो वॉटर याला काय म्हणू शकतो आपण, डिराइव्ड आहे. ते कशापासून तरी तयार झालेलं आहे. पण या ऑक्सिजन कशापासून तयार झाला, तर ऑक्सिजन हा मूळ आहे, मूलभूत आहे. त्याला काय म्हणतो आपण, फंडामेंटल म्हणायचं. हायड्रोजन फंडामेंटल आहे, हेलियम फंडामेंटल, लिथियम फंडामेंटल. याला आपण काय म्हणतो की फंडामेंटल थिंग आहे. आणि डिराइव्ड म्हणजे काय, की जे हे मूळ आहे त्याच्यापासून तयार झाले, जसं की वॉटर आहे. किंवा दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊया आपण, ग्लुकोज आहे. ग्लुकोज काय फॉर्म्युला आहे, ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे C6H12O6. हा फॉर्म्युला याचा. म्हणजेच काय, ग्लुकोज कसं तयार झालेला आहे की कार्बनचे 6 ॲटम घेतले, हायड्रोजनचे 12 ॲटम, ऑक्सिजनचे 6 ॲटम घेतले की काय तयार होतो, ग्लुकोज तयार होतो. सो ग्लुकोज कशामध्ये आहे, ग्लुकोज इज अ डिराइव्ड क्वांटिटी. ओके, किंवा ऑक्सिजन गॅस म्हणतो आपण. ऑक्सिजन ॲटम वेगळा आणि ऑक्सिजन गॅस वेगळा. ऑक्सिजन गॅसचा फॉर्म्युला आहे O2. ओके, सो हा मूलभूत आहे का डिराइव्ड आहे, तर डिराइव्ड आहे कारण तो ऑक्सिजनच्या 2 ॲटमपासून बनलेला आहे. ओके, अशा प्रकारे तो मग तुम्हाला लक्षात आला असेल फरक आणि फंडामेंटल आणि डिराइव्डमध्ये काय डिफरन्स आहे. तो सिमिलर डिफरन्स आपला येत आहे फिजिकल क्वांटिटीमध्ये, की काही फिजिकल क्वांटिटी आहेत त्या मूलभूत आहेत आणि काही डिराइव्ड आहेत. कशा काय बघा, ज्या मूलभूत क्वांटिटी आहेत त्यामध्ये कोण आहे की ज्या दुसऱ्यावर डिपेंड नाही, मेजरमेंटसाठी दुसऱ्यावरती डिपेंड नाही. ओके, 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहेत. ओके, सो पहिली फिजिकल क्वांटिटी आहे लेंथ. ओके, विच इज फंडामेंटल, डज नॉट डिपेंड ऑन एनी अदर, त्याला आपण म्हणतो फंडामेंटल लेंथ. देन दुसरी आहे मास. थर्ड वन इज अ टाइम. ओके, देन टेम्परेचर. Then electric current. Then intensity. And last one is amount of substance. Okay, हा जो टेबल आहे हा याला आपण म्हणतो की फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. या 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहेत. फिजिकल क्वांटिटीज. याचं जे युनिट आहे SI युनिट म्हणूया आपण, SI युनिट. ओके, पुढे जाऊन SIचा मिनिंग काय आहे किंवा दुसऱ्या याला आपण SI म्हणजेच काय, इंटरनॅशनल स्टँडर्ड किंवा स्टँडर्ड इंटरनॅशनली ॲक्सेप्टेबल जे युनिट आहे त्याला म्हणतात SI युनिट. आता आणि दुसरे कोणते टाईप आहेत ते आपण पुढच्या नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. याचे SI युनिट काय आहेत पाहूया आणि त्याचे सिम्बॉल्स काय आहेत. सिम्बॉल्स ऑफ युनिट्स. ओके, लेंथचं जे युनिट आहे ते आहे मीटर.
मासचं जे युनिट आहे SI युनिट किलोग्रॅम, टाईमचं आहे ते सेकंद, टेम्परेचरचं SI युनिट आहे केल्विन. ओके, डिग्री सेल्सिअस आपण वापरतो पण सायन्समध्ये केल्विन यूज केलं जातं. इलेक्ट्रिक करंटचं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की ते युनिट आहे एम्पियर. देन इंटेन्सिटीचं आहे ते कॅन्डेल आहे आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे मोल. ओके, सो याचे जे सिम्बॉल्स आहेत ते कसे आहेत? सिम्बॉल्स आहे मीटरचं सिम्बॉल असतं M. ओके, म्हणजेच कसं की तुम्हाला जर 2 मीटर लिहायचं असेल तर तुम्ही असं कम्प्लीट लिहित नाही 2 मीटर असं लिहित नाही, सर सिम्पली 2 मीटर स्मॉल एम मध्ये लिहायचं. ओके, किलोग्रामचं युनिट आहे kg, कॅपिटल K स्मॉल g, kg. सेकंदचं युनिट आहे, सेकंदचं सिम्बॉल आहे स्मॉल s. केल्विनचं आहे कॅपिटल K, एम्पियरचा आहे कॅपिटल A. ओके, कॅन्डेलाचा आहे स्मॉल c स्मॉल d कॅन्डेला आणि मोलचा आहे MOL. ओके, हे युनिटचे सिम्बॉल्स आहेत. ओके, इथून पुढं काय पूर्ण याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही की तुम्हाला लिहायचे 5 किलोग्रॅम, तर तुम्ही 5 हे पूर्ण किलोग्रॅम असं कोण लिहिणार नाही, तर 5 kg याचा मिनिंगच आहे की 5 किलोग्रॅम ते वेट आहे. किंवा सेकंद आहे तर कोण असं लिहिणार नाही की 2 आणि कम्प्लीट सेकंद असं लिहिणार नाही, तर 2 आणि S लिहितील समोर, याचा मिनिंग आहे 2 सेकंद, टाईम इज 2 सेकंद. लक्षात. सो हे त्याचे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहेत. पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया. फिजिकल क्वांटिटीचे कोणते मूळ 2 टाईप आहेत. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, डिराइव्ड क्वांटिटी. फंडामेंटल कुणाला म्हणायचं? ज्या दुसऱ्यावरती डिपेंड नाहीत त्यांना म्हणायचं फंडामेंटल, आणि डिराइव्ड आहेत ज्या दुसऱ्यावरती डिपेंड आहेत. ओके, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी कोणत्या आहेत? लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, इंटेन्सिटी अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ओके, लेंथ कशामध्ये मेजर केली जाते? मीटरमध्ये, मास किलोग्राममध्ये, टाइम सेकंदमध्ये, टेम्परेचर केल्विनमध्ये, इलेक्ट्रिक करंट एम्पियरमध्ये, इंटेन्सिटी कॅन्डेलामध्ये आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल, मोलिक्युलर वेट किंवा मोल, पुढे जाऊन ते आपण पाहणारच आहोत. ठीक आहे. याचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो आहे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. या जर मूलभूत असतील तर डिराइव्ड कोणत्या आहेत ते आपण पाहणार आहे. डिराइव्ड क्वांटिटी यांना म्हणायचं ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत फंडामेंटल फिजिकल, या ज्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहेत, आपण फंडामेंटल येतो, फंडामेंटल, या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहेत, यापासून ज्या डिराइव्ह केलेल्या आहेत त्यांना काय म्हणतो आपण? डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. त्या कोणत्या आहेत ते पाहूया आपण. ओके, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज, फिजिकल क्वांटिटी, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज कोणत्या आहेत बघा. पहिलं मी एक एक्झाम्पल घेतो. डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी ती आहे एरिया. ओके, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युले माहीत पाहिजेत. जसे की एरियाचा फॉर्म्युला काय आहे? लेंथ इंटू ब्रेड्थ. ओके, लेंथ तुम्ही कशामध्ये मेजर करता? लेंथ तुम्ही मेजर करता मीटरमध्ये. ओके, सो दिस इज इन मीटर. ब्रेड कशामध्ये मेजर करता? ही पण एक लेंथच आहे, ही पण मीटरमध्ये मेजर करता. सो ही जी एरिया फिजिकल क्वांटिटी आहे तो 2 लेंथपासून बनलेली आहे. सो आपण काय म्हणतो? एरिया कशी आहे? डिराइव्ड क्वांटिटी आहे, ही लेंथपासून बनलेली, 2 लेंथ आहे. सो एरियाचं जर मला युनिट लिहायचं असेल, ओके, इथं मी असे 2 ग्रुप करतो. इथे लिहितो फिजिकल, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज हे आहेच इथं, आणि त्या बाजूला लिहितो मी सिम्बॉल्स किंवा याचं युनिट लिहूया आपण, युनिट्स. ओके, सो एरियाचं युनिट काय असेल मग? मीटर इंटू मीटर. काय असेल? मीटर स्क्वेअर. हे झालं त्याचं युनिट. ओके, नेक्स्ट सेकंड फिजिकल क्वांटिटी व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कसं लिहिता तुम्ही? ओके, व्हॉल्यूम सुद्धा एका तुम्हाला क्यूब दिलेला आहे अशा प्रकारचा. ओके, हेच तुम्हाला व्हॉल्यूम काढायचं आहे.
तुम्हाला काय लागेल, पहिल्यांदा तुम्ही बेसचा एरिया काढसाल, या बेसचा एरिया काढाल, त्याला हाईटनं मल्टिप्लाय कराल. ओके, म्हणजे लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट. व्हॉल्यूम कसं लिहिता येईल तुम्हाला, लेंथ इंटू किंवा विड्थ म्हटलं तरी चालेल, ब्रेड इंटू हाईट. ओके, हे जे तिन्ही मेजरमेंट आहे, लेंथ ब्रेड हाईट, हे सगळे तुम्ही कशामध्ये मेजर कराल, मीटरमध्ये कराल. म्हणजे लेंथ हे मीटरमध्ये आहे आणि हाईट पण मीटरमध्ये आहे. सो याचं जर युनिट तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही कसं लिहाल, मीटर इंटू मीटर इंटू मीटर. काय मिळेल तुम्हाला, हे तुम्हाला मिळेल मीटर क्यूब. समजलं का. सो व्हॉल्यूम ह्याला आपण काय म्हणणार आहे, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी, बिकॉज ती कशापासून बनलेली आहे, लेंथ आणि लेंथ, तिन्ही पण लेंथ आहेत, लेंथपासून ती तयार झालेली आहे, म्हणजेच ती दुसऱ्यावरती डिपेंड आहे. कुणावरती डिपेंड आहे, लेंथवरती. लेंथ काय आहे, लेंथ ही फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे, म्हणजे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीवर ही डिपेंड आहे. सो ही कशी आहे, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहे. ओके, नेक्स्ट थर्ड डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी, इट इज व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे वेग. काय फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. डिस्टन्स तुम्ही कशामध्ये मेजर करता, डिस्टन्स म्हणजेच लेंथ आहे, लेंथ तुम्ही मेजर करता मीटरमध्ये. डिवाइड बाय मध्ये काय आहे, टाइम मेजर कशामध्ये करता तुम्ही, इथे टाइम मेजर करता तुम्ही सेकंदमध्ये. सो याचं युनिट काय झालं, मीटर अपॉन सेकंद, किंवा हे तुम्ही असं लिहिता मीटर आणि असं स्लॅश सारखे आणि सेकंद लिहिता. हे असं वाचताना असं वाचायचं मीटर पर सेकंद. ओके, जनरली आपला जो व्हेकल आहे त्याचा स्पीडोमीटर, टू व्हीलर असेल तर त्याच्या असं एक स्पीडोमीटर असते आणि एक असा इंडिकेटर काटा असतो आणि या साईडला असे मार्किंग असतात. ओके, 40, 60, 80, 100, 120 असे मार्क असतात. आणि तो सपोज तुम्ही 60च्या स्पीडनं असेल तर हा इंडिकेटर असं इथं असतो. तर हे जे इंडिकेटर असतो, हा स्पीडोमीटर आहे, हा कसं दाखवतो तुम्हाला, हा किलोमीटर पर हावर आहे, त्याचं किलोमीटर पर हावर म्हणजे ताशी किती किलोमीटर जात आहे. पण आपलं जे स्टँडर्ड युनिट आहे वेलॉसिटीचं ते आहे मीटर पर सेकंद. ओके, हे वाचताना असं वाचायचं आहे मीटर पर सेकंद, मीटर डिवाइड बाय सेकंद नाही, मीटर पर सेकंद. मिनिंग तोच आहे, मीटर डिवाइड बाय सेकंदच आहे, पण वाचण्याची पद्धत आहे सायन्समधली किंवा फिजिक्समधली ती अशी आहे, मीटर पर सेकंद. ओके, थर्ड फिजिकल क्वांटिटी झाली. तर फोर्थ डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी, इट इज वेलॉसिटी. वेलॉसिटी झालं ॲक्सिलरेशन. या काही बऱ्याचशा तुम्ही जे स्कूलमध्ये 9th किंवा 10th क्लासमध्ये शिकलेलात. ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, वेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. ओके, आता नेक्स्ट अगेन हे तुम्हाला सिम्प्लिफाय करावं लागेल. कसं सिम्प्लिफाय करता येईल, हे जे वेलॉसिटी आहे ते मी असं लिहिलं, वेलॉसिटी मल्टिप्लाय बाय 1 टाइम. बरोबर आहे का. हे वेलॉसिटी मी साईडला घेतलं आणि 1 टाइम आहे ते बाजूला घेतलं, कारण वेलॉसिटी आहे ही अगेन कशी आहे, दुसऱ्या एक फॉर्म्युल्याने ती डिझाईन झाली. इथं तुम्ही फॉर्म्युला दिले, तिथं वेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण इथं टाकूया, डिस्टन्स अपॉन टाइम. हे जे वेलॉसिटी त्याऐवजी आपण काय केलं, हे डिस्टन्स अपॉन टाइम लिहिलं, डिस्टन्स अपॉन टाइम मल्टिप्लाय बाय हे 1 टाइम. सो वेलॉसिटी तुम्ही अशी लिहू शकता, डिस्टन्स अपॉन टाइम, आणि हे 1 ॲज इट इज आणि हे डिवाइड बायचं टाइम आहे ते ॲज इट इज लिहिलं मी. आणि मग डिस्टन्स ही एक लेंथ आहे, ती लेंथ तुम्ही मेजर करू शकता मीटरमध्ये, आणि टाइम आहे तो सेकंदमध्ये. हा टाइम सेकंदमध्ये, 1 हा युनिट अँड डायमेन्शन लेस आहे, सो 1 ॲज इट इज लिहिला. सो तुम्ही असं लिहू शकता, डिस्टन्स युनिट आहे मीटर, देन टाइमचं सेकंद, हे 1 ॲज इट इज आणि टाइमचं सेकंद. सो मीटर मल्टिप्लाय बाय 1 मीटर, सेकंद मल्टिप्लाय बाय सेकंद स्क्वेअर. सो याचं युनिट झालं मीटर पर सेकंद स्क्वेअर. हे तुम्ही कसं लिहू शकता, ओके. नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी आहे दॅट इज फोर्स. फोर्सचा तुम्ही फॉर्म्युला माहिती आहे, तुम्ही 9th किंवा 10th क्लासमध्ये शिकला असाल. फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. ओके, मासचं काय युनिट आहे, आता तुम्हाला फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीमध्ये सांगितलं के जी. ओके, ॲक्सेलरेशनचं ऑलरेडी तुम्ही आता शिकलेलं आहे, ॲक्सेलरेशनचं युनिट आहे मीटर पर सेकंद स्क्वेअर. सो फोर्सचं युनिट काय होणार आहे, के जी मीटर पर सेकंद स्क्वेअर.
फोर्सचा खूप सारा जो स्टडी आहे तो न्यूटन या सायंटिस्टने केल्यामुळं त्याच्या स्मरणार्थ आपण काय म्हणतो, ही जी युनिट आहे के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा फोर्सचं युनिट आहे त्याला न्यूटन असे म्हटलं जातं आणि ते सिम्बॉल डिनोट केलं जातं एन डिनोट केलं जातं आणि म्हणताना आपण असं म्हणतो न्यूटन. ओके, न्यूटन. नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी आहे 6th वन, दॅट इज डेन्सिटी. डेन्सिटीचा काय फॉर्म्युला आहे? डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा ऑलरेडी तुम्ही शिकलेला आहे. मासचं काय मासचं युनिट आहे के जी. व्हॉल्यूमचं युनिट काय आहे? व्हॉल्यूमचं युनिट आहे मीटर क्यूब. ओके, सो डेन्सिटीचं युनिट होणार आहे के जी पर मीटर क्यूब. ओके, अशा प्रकारे तुम्ही खूप सारे, तुम्हाला जेवढे फॉर्म्युले माहीत आहे त्या फॉर्म्युलेच्या आधारे तुम्ही खूप सारे डेराइव्ड फिजिकल क्वांटिटी चे युनिट फाइंड करू शकता किंवा डेराइव्ड फिजिकल क्वांटिटी कोणते आहे ते इझिली फाइंड करू शकता. इझिली इथं आहे की डेन्सिटी कशी मास आणि व्हॉल्यूमवर डिपेंड आहे, सो इट इज अ डेराइव्ड फिजिकल क्वांटिटी. जी पण फिजिकल क्वांटिटी दुसऱ्यावरती डिपेंड आहे ते युनिट फाइंड आउट करण्यासाठी त्याला काय म्हणतो आपण? डेराइव्ड फिजिकल क्वांटिटी. ओके, थँक्यू. हॅव अ नाईस टाइम.